मानाची। मिरज पंचायत समितीसमोर घरकुल लाभार्थ्यांनी केले धरणे आंदोलन। शासनाने घरकुल लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी देऊन त्यांच्या बँक अकाउंटवर 15,000 रुपयांचा पहिला हप्ता दिला व घरकुल बांधण्यासाठी प्रोत्साहित केले। ग्रामसेवकांनीही आपल्या कार्यक्षेत्रामधील गावांमध्ये घरकुल लाभार्थ्यांना लवकरात लवकर घर बांधून पूर्ण करा, पुढचे हप्ते देऊ असे सांगून लाभार्थ्यांना घर बांधायला लावले। काही लाभार्थ्यांनी कर्ज, काही लाभार्थ्यांनी उसने तसेच आपले घरातील दागदागिने गहाण ठेवून पैसे घेऊन घर बांधले। मात्र पहिला हप्ता सोडल्यास दुसरा हप्ता आलाच नाही, त्यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या मध्ये असंतोष निर्माण झाला। या असंतोषाला वाचा फोडण्याचे काम राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष प्रणव पाटील व बोलवाडचे उपसरपंच सचिनदादा कांबळे यांनी केले। त्यांनी प्रकल्प संचालक तसेच उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन लवकरात लवकर लाभार्थ्यांचे हप्ते द्यावेत, अन्यथा शुक्रवार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी घरकुल लाभार्थ्यांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा सचिनदादा कांबळे यांनी दिला होता। मात्र शासनाने याची दखल घेतली नाही, म्हणून राष्ट्रवादीच्या वतीने पंचायत समितीसमोर लाभार्थ्यांना घेऊन आंदोलन करण्यात आले। आंदोलनकर्त्यांचे म्हणणे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मडके साहेब यांनी ऐकून घेऊन त्या संबंधीचा पाठपुरावा जिल्हा परिषदेकडे सुरू असल्याचे सांगितले व लवकरात लवकर हप्ते जमा होतील असे देखील सांगितले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे युवक तालुका अध्यक्ष प्रणव पाटील, बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे, उमेश धेंडे, भाऊसो नरगच्चे, प्रवीण कांबळे, महादेव कुर्णे, सुनील गुळवणे, अमोल पाटील, योगेश पाटील, बी.के. कांबळे, सतीश गस्ते, जितेंद्र पाटील, हरुण शेख, रंजना पाटील, माया फुटाणे, शांताबाई फुटाणे, सुरैया मुल्ला, शोभा कराळे, सुनीता मदने, मासा इबी हवालदार, अबिदा नाईकवाडे, नभीरराज कुंभार, शुभम मोरे, अनिस नाईकवडी, सुरेश नाईक, हसन मुलानी, सतीश कांबळे आदींसह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मिरज तालुक्यातील प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेतील लाभार्थ्यांचे गेल्या 2 महिन्यापासून काय लाभार्थ्यांचा पहिला हप्ता मिळालेला आहे। त्या लाभार्थ्यांनी फाउंडेशनपर्यंतचं बांधकाम पूर्ण केलेलं आहे। ज्या लाभार्थ्यांचा दुसरा हप्ता मिळालेला आहे त्या लाभार्थ्यांनी 7 फुटापर्यंतची लेवल केलेली आहे। त्या लाभार्थ्यांना या ठिकाणी बाकीचं काम करण्यासाठी मग पत्रा असतील, गिलाव असतील, दरवाजे बसवायचे असतील, खिडक्या बसवायचे असतील, यासाठी गेल्या 2 महिन्यापासून प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचे लाभार्थी या ठिकाणी मिरज पंचायत समितीकडे हेलपाटे मारत आहेत। पण सांगली जिल्ह्याचं प्रशासन या ठिकाणी लाभार्थ्यांची कोणतीही गोष्ट ऐकायला तयार नाही। त्यामुळं मिरज तालुक्यातील सर्व लाभार्थी या ठिकाणी पंचायत समितीला वारंवार हेलपाट मारत आहेत। ही बाब दिशेदार आहे, कारण शासनानं या ठिकाणी मोठा गाजावाजा करून प्रधानमंत्री आवास घरकुल योजना या ठिकाणी राबवली आणि आज या तालुक्यातील लाभार्थ्यांना उघड्यावर ठेवण्याचं काम सांगली जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। त्यामुळं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी गेल्या आठवड्यामध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली व प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या घाणेकर मॅडम यांना निवेदन देऊन सांगितलेलं होतं की प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचे जे गोरगरीब लाभार्थी आहेत त्यांची जी काही थकीत रक्कम आहे, थकीत हप्ता आहे, तो तात्काळ आपण त्यांच्या खात्यावरती वर्ग करावा, जमा करावा, अन्यथा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मिरज पंचायत समिती कार्यालयासमोर आज रोजी या ठिकाणी धरणे आंदोलन करणार लाभार्थ्यासहित आणि त्याप्रमाणे आज हे आंदोलन इथं होत आहे। तरीसुद्धा प्रशासनानं कोणतीही दखल 8 दिवसामध्ये न घेतल्यास या ठिकाणी पुन्हा आम्ही मिरज तालुक्यातील लाभार्थ्यांच्या सहित जिल्हा परिषद कार्यालयावरती या ठिकाणी बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहोत। कारण लाभार्थ्यांची आज अवस्था अशी झालेली आहे, त्यांच्याकडे असलेले पैसे पहिला हप्ता 15,000 दिले, दुसरा हप्ता 17,000 रुपये दिलेले आहेत, पण लाभार्थ्यांनी माल मटेरियल या ठिकाणी उधार घेतलेले आहेत, काही लोकांच्याकडे हात उसने पैसे घेतलेले आहेत। हे सर्व गोरगरीब लाभार्थी आहेत, त्यामुळं त्यांचे हालापेष्टा या ठिकाणी चालू आहेत, ते तात्काळ थांबवायला पाहिजे आणि शासनानं आणि प्रशासनानं तात्काळ येत्या 8 दिवसामध्ये लाभार्थ्यांचे पैसे या ठिकाणी जमा करायला पाहिजे, अशी आमची प्रमुख मागणी आहे। पहिला हप्ता 15,000 आलेला आहे, पण दुसरा हप्ता आलेला नाही आहे। आम्ही दुसऱ्यांकडे पैसे घेऊन सह्या केलेला आहे, बांधकाम केलेलं आहे, ती माणसं सुद्धा आम्हाला पैसे मागायला, आम्ही द्यायचं कुठलं पैसे? आम्ही 2 महिने झाले हेलपाटा घालतोय, पण आमचे दात पट घेणं झाले। कशासाठी? का